गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहेत? मजेत ना? तर आपण जे 50,000 कॅपिटलची सिरीज होती ते आज त्याचा 8वा दिवस आहे. तर बघूया, आज मार्केट ओपन झालं आहे. तर ही बँक निफ्टीचा चार्ट आहे. बघूया आपल्याला आज कसा ट्रेड मिळतो ते. आणि आज निफ्टीची एक्सपायरी पण आहे. तर बघूया निफ्टीमध्ये पण कसा ट्रेड मिळतो आपल्याला आणि बँक निफ्टी पण मध्ये कसा ट्रेड मिळतो आपल्याला ते. ठीक आहे. मॅक्स आपण 2 ट्रेड करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट हो अगर लॉस हो, आपले फक्त 2 ट्रेड असतील. मार्केट काल ज्या साईडवेज होतं त्या साईडवेजमध्ये मार्केटने पहिली 5 मिनिटाची कॅन्डल डोजी बनवली आहे. आपली जी बँक निफ्टीची जी पहिली कॅन्डल आहे 5 मिनिटाची, ते त्याने ते डोजी बनवलं आहे. इंडिसायडेड कॅन्डल आहे, खूप मोठी डोजी कॅन्डल आहे. बघूया मार्केट कुठल्या तरी साईडला एकतरी ब्रेकआउट दिलं पाहिजे, एकतर अप साईडला नाही तर डाऊन साईडला, तरच आपल्याला एक चांगला ट्रेड मिळेल. निफ्टीची थोडीशी असं वाटतं की निफ्टी थोडासा वीक आहे, पण तो पण एक साईडवेज लाईनमध्येच आहे. निफ्टी पण साईडवेज लाईनमध्येच आहे. तुम्ही बघू शकता हा निफ्टीचा साईडवेज लाईनचा ही आहे. ठीक आहे. तर एक कॅन्डल चांगली बनवली आहे, तर आपण इथून दोन लॉटने ट्रेड करू शकतो. आपली एंट्री झालेली आहे. निफ्टीमध्ये आपण ट्रेड घेतला आहे. निफ्टीचा आपण 23,750चा पुट घेतलेला आहे. आपण 2 क्वांटिटी आहेत आपल्या, म्हणजे 2 लॉट आहेत आपले, 150 क्वांटिटी आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला 1:2चं टार्गेट मिळतोय का बघूया आपण. लॉंग पोझिशन आपलं हे ॲटलिस्ट 1:2.5 राईट. ओके, बघूया. निफ्टीची आज एक्सपायरी आहे, तर त्याचा प्रीमियम खूप लवकर डिके होईल. खूप लवकर डिके होणार त्याचा प्रीमियम. आपण ह्याच्या खालचा आपला स्टॉप लॉस आणून ठेवूया आपण. बँक निफ्टी खूप खाली पडतोय, तर निफ्टीची पण एक एक्सपेक्टेशन आहे, निफ्टी पण खाली पडली पाहिजे. बँक निफ्टी बघू शकता तुम्ही किती खाली येतोय. बँक निफ्टीने हा जो त्याचा साईडवेज झोन आहे तो साईडवेज झोनला ब्रेक करून खाली आला आहे. तर निफ्टी पण आता साईडवेज झोनला ब्रेक करून खाली आली आहे, पण तो थोडासा सस्टेन होत नाही, कारण तो प्रिव्हियस डेचा जो क्लोजिंग आहे तिथेच तो एक सपोर्ट घेईल असं मला वाटतंय. प्रीमियम खूप असा फास्ट गेला पाहिजे. मला बँक निफ्टी दाखवतो तोपर्यंत. बँक निफ्टीची 15 मिनिटाची कॅन्डल आहे बँक निफ्टीची. बघू शकता 15 मिनिटाची कॅन्डल किती भारी बनवली आहे त्याने. तर मग या 15 मिनिटाच्या कॅन्डलवरून असं लक्षात येतं की मार्केट खूप जास्त खाली येईल, कारण मार्केटने एक हायर हाय बनवून एक लोअर लो बनवायचं चालू केलं आहे. निफ्टीची पण 15 मिनिटाची कॅन्डल खूप भारी आहे. हा त्याचा 15 मिनिटाची कॅन्डल आहे. 15 मिनिटाच्या कॅन्डलवरून शार्प असं दिसतं की मार्केट फाटला. ओके, तर आपण टार्गेट बुक करायचा प्रयत्न करूया. मी स्टॉप लॉस काढून ठेवलेला आहे, म्हणजे आपल्याला स्टॉप लॉस काढला ना की आपल्याला टार्गेट बुक करायला आसान होतं. ओके, 20,000 आपल्याला 2,000चं टार्गेट दाखवलं होतं त्याने आतापर्यंत. आपण बुक नाही केलं आणखीन. बघूया आणखीन खाली येईल मार्केट अशी एक्सपेक्टेशन आहे माझी. ठीक आहे, कारण तो प्रीमियम बेल्ट होता, त्याचा प्रीमियम वाढेल की नाही याचं मला वाटत नव्हतं. तर आपण इथं बुक केलं आहे. ॲटलिस्ट 1:1ला तरी आपण टार्गेट बुक केलेलं आहे त्याचं. ठीक आहे, बघू शकता आपलं प्रॉफिट किती झालेलं आहे. प्रॉफिट आपण 1,500 रुपये प्रॉफिट केलेलं आहे. आपलं 150 क्वांटिटी होती आपली, 116 रुपयाला आपण घेतलं होतं, तर 126 रुपयाला आपण एक्झिट केलेलं आहे. आणि आता मार्केट 125 126लाच चालू आहे. त्याने हाय लावून आला होता तो, आता त्याच हाय पाशी आहे 132 133. ओके, तरी जाऊ द्या, पण आपण आपलं टार्गेट बुक केलंय, काही हरकत नाही.
चला तर मग आजचं सेशन इथेच क्लोज करूया आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपला ट्रेड कसा वाटला आणि तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा. इन्स्टाला पण आपलं ट्रेंडिंग नावाचं चॅनल आहे, तुम्ही तिथे पण जाऊन सबस्क्राईब करा.